नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर ही आहे माझी मैत्रीण लता चौगले. तर आज आम्ही यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर यांनी अशा ह्या कोंबड्या पाळलेल्या आहेत. तर बघा तुम्ही प्रत्यक्ष या देशी कोंबड्या आहेत. तर आज मस्तपैकी आमचा बेत आहे, रंगपंचमी आहे. आता ह्यातलीच एक कोंबडी कापून आम्ही शिजत टाकलेली आहे. आता ते शिजवून झाल्यानंतर आता जेवण करणार. जेवण झाल्यानंतर रंगपंचमी साजरी करणार. तर हे आहेत लताताई, यांचे शेतामधील शेड आहे आणि त्यांनी चुली घातलेले आहेत आणि त्यांचं जळण आहे त्यांच्या शेतामधलंच. आता मस्तपैकी कोंबडा कापून चुलीवरती शिजत टाकलेला आहे. आता तो शिजत आलेला आहे. पलीकडच्या चुलीवर एका पांढरा भात केलेला आहे. आज ठरवलं सर्व जेवण चुलीवरच करायचं. गॅसवरचं काय आपण नेहमीच खातो, पण चुलीवरच्या जेवणाची टेस्ट काही वेगळीच असते. आता हा बेत आमचा आजचा मस्तपैकी आहे. छान, अगदी लहान होते त्या आम्ही आलेलो, आता भरपूर मोठे झालेले आहेत. तर हे किती महिन्याचे आहेत? 3.5 महिन्याचे. पक्ष क्लिक करा. बघा कसा वाटला तुम्हाला. तर हेच मटण नाही म्हणलं तर 1 ते 1.25 किलो पडतंय. हा, हे बघा लताताईंनी कसं आंबे काढायसाठी हे केलेलं आहे. ती पिशवी दाखवत. आणि हे बघा मस्त जुगाड केलेला आहे. हे का, हे पुढे अशा दातऱ्या आहेत आणि आंब्याचं बरोबर त्यात फांदी अडकवायची आणि त्यांना आंबा खाली वडून घ्यायचा. खाली पण पडत नाही, पिशवीत अलगद पडतोय, खराब पण होत नाही आंबा. हे बघा असा काढायचा आहे आंबा. आहे का, त्याचा अडकवायचा आणि खाली वडायचं, पडला आंबा त्यात. मस्त सिस्टीम आहे का नाही. हे बघा आंबे खाणारे शौकीन एवढे झाडाचे आंबे पाडलेले आहेत. काय खायचं ते खा. तर आता हे चुलीवर आमचं आता हे मटण तयार झालेलं आहे. भात तयार केलेला आहे, हा रस्सा. आता हे आमचं जेवण तयार झालेलं आहे. आता वाढून घ्यायची तयारी चालू आहे. आणि लताताईंनी सोलकढी छान बनवल्या. ती सोलकढी सुद्धा थंड आहे. तर आता जेवणानंतर रंगपंचमी साजरी करायची. आता हे आमचं जेवण पूर्ण तयार झालेलं आहे. आणि आता मेंबरही आमचे थोडेच असल्यामुळं आम्ही 7 ते 8 जणीच आहे. आणि आता वाढून घ्यायची तयारी चालू आहे. आणि ऊनही भरपूर आहे बाहेर. आज कोंबड्यांची पण रंगपंचमी. तर कोंबड्यांना रोजच खाद्य खाऊन खाऊन कंटाळा आला आहे. आज आता आमचं जेवण शिल्लक जे राहिलेलं होतं ते लताताईंनी आता इथं आणून ओतलेलं आहे. त्यामुळं सगळ्या कोंबड्या आता त्याच्यावर तुटून पडल्यात. तर आज सर्वांना सांगितलेलं येताना आपापले कलर घेऊन यायचं. तर सर्वजण आता सर्वांनीच कलर आणलेले आहेत. हे बघा सगळे आमचे आज इच्छुक मेंबर. आता सर्वांचं जेवण झाले व इथं आंब्याची झाडं आहेत. सगळेजण आता वाऱ्याला येऊन बसलेत आंब्याच्या झाडाखाली. आता कलर लावायला चालू करणार. थोडंसं आता फोटोशूट वगैरे चालू आहे. मस्तपैकी सर्वांनी गप्पा मारल्या. येतात ना एकच मिनिट. हॅपी होली. भाभीने टाकलाय माझ्या डोक्यात. बघा डोक्यात नाही टाकायला. तोंड काही झालं.
कलर आणजा की गुलाबी गाडी आली बघा. मग भरायला लागली ही बाई. तर अशा पद्धतीनं आम्ही कोरडे रंग लावून रंगपंचमी साजरी केली. मस्त वाटलं. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.